जय भीम नवोदय घेऊया आजच्या बातमीपत्राचा आढावा। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दीक्षाभूमी येथील भूमिगत पार्किंगवर पाहणी केली व या भूमिगत पार्किंगचा विरोध केलाय। दीक्षाभूमी येथे लाखो अनुयायी येतात। दीक्षाभूमीचा विकास किंवा भूमिगत पार्किंग करायची असेल तर ते कृषी विभागाची 4.30 एकर या जागेवर करावी अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे। और दीक्षाभूमि यहाँ पे पूरे भारत से लोग यहाँ पे मत्था टेकने आते हैं, आशीर्वाद लेते हैं। और यहाँ पे जो काम चालू हुआ है पूरा अंडरग्राउंड पार्किंग का, इसके बारे में सभी का विरोध है। अम्बेडकरी जनता जो है इनका तो विरोध है ही, लेकिन आम जनता का भी विरोध है कि ऐसी जगह में इतना बड़ा पार्किंग यहाँ पे जो काम चालू है इसको तुरंत रोकना चाहिए। सरकार को पार्किंग करना ही है तो बाजू की जगह जो सेंट्रल गवर्नमेंट की एग्रीकल्चर डिपार्टमेंट की है करीबन 4 एकड़ जगह है, वहाँ पे हो सकता है। लेकिन कोई भी हालत में दीक्षा भूमि के परिसर में इस प्रकार का काम नहीं होना चाहिए, ऐसी सबकी मांग है। और यही मांग लेके हमने कल परसों और नरसों 3 दिन यही मांग लेके हमने विधानसभा में यहाँ पे आवाज़ उठाई और सरकार को बोला कि पहले काम रोको और सब लोगों से चर्चा करके उनके सुझाव लेके बाद में कौन सी ऑल्टरनेट जगह है, कौन सी दूसरी जगह है वहाँ पे ये अंडरग्राउंड पार्किंग का काम हो सकता, उसके लिए भी सरकार ने कदम उठाना चाहिए। लेकिन बिना चर्चा करते हुए ये काम चालू नहीं होना चाहिए, ऐसी सबकी मांग है। करके काम अभी हमने रोका है। 1 जुलै रोजी नागपुरातील दीक्षाभूमीवर घडलेल्या तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनेनंतर आज राज्याचे माजी मंत्री नितीन राऊत यांनी दीक्षाभूमी येथील भूमिगत वाहनतळाच्या स्थळाची पाहणी केली। की मी या ठिकाणी आणि विकास भाऊ आम्ही दोघेही नागपूरचे आमदार आहोत। विकास भाऊ हे नागपूरचे महापौर राहिलेले आहेत आणि मी नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री राहिलेलो आहे। या ठिकाणी कोणता पक्ष नव्हे तर या ठिकाणी सामाजिक बांधिलकी आणि आमच्या या नागपूरचं वैभव जे जगाचं वैभव आहे, ज्या ठिकाणी आमच्या आस्था जुळलेल्या आहेत, ज्या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक परिवर्तनाची चळवळ या देशामध्ये 1956 साली उभी केलेली होती, ज्या मातीला दरवर्षी विजयादशमीला लोक येऊन धम्मचक्र प्रवर्तन दिन या ठिकाणी साजरा करतात आणि ती माती आपल्या कपाळाला लावून या ठिकाणून आपल्या गावोगावी जातात, त्या ठिकाणचं पावित्र्य कुठंतरी धोक्यात आलं असं सोमवार दिनांक 1 तारखेच्या घटनेवरून लक्षात आल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सभागृहामध्ये याविषयी आम्ही आवाज उठवला आणि या विषयाला दाद मागण्याचा प्रयत्न करून या बांधकामाला स्थगिती मिळवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही केलेला आहे। साईटवर जे उंच लोखंडी त्या ठिकाणी सळाकी बांधलेल्या दिसतात ते चित्र बघितल्यानंतर एकतर 1/4 या ठिकाणी स्तूप हे झाकलं गेलेलं आहे या बांधकामाने। आपण जर त्याचं निरीक्षण केलं तर एक संपूर्ण अर्धाकार याचा भाग हा खोदून ठेवलेला आहे। मातीचे ढिगारे या ठिकाणी दिसतात, उंच सळाके दिसतात। यावरून असं दिसते की जी बिल्डिंग किंवा जी वास्तू या ठिकाणी त्यांना बांधायची होती ती वास्तू या स्तूपाला झाकणारी वास्तू होती काय, ही शंका पहिल्यांदा निर्माण झाली। दुसरी बाब अशी की इतकी खोदकाम करण्याची गरजच का वाटली, कुणासाठी आणि का, हा प्रश्न मी विधानसभेतही विचारला, आता आपल्या समक्ष पुन्हा मांडतो आहे। आणि आता केवळ या ठिकाणी 90 दिवस उरलेले आहेत। मला वाटतं 12 ऑक्टोबरला विजयादशमी आहे आणि 12 ऑक्टोबरला या ठिकाणी लाखोच्या संख्येने लोक येणार, पाय ठेवायला जागासुद्धा राहणार नाही। आणि ज्या ठिकाणी हे खोदकाम करण्यात आलं त्या ठिकाणून सगळ्या भाविकांना त्यांची एंट्री करण्याची त्या ठिकाणी जागा असते, तिथून रांगाच्या रांगा 3-3, 4-4 किलोमीटरच्या रांगा असतात। भाविक येतात आणि दीक्षाभूमीमध्ये जाऊन त्या ठिकाणी स्तूपामध्ये जाऊन मानवंदना त्या ठिकाणी करतात, तिथली माती आपल्या कपाळाला लावतात। तर या 90 दिवसामध्ये हे जे भूमिगत वाहनतळ या ठिकाणी निर्माण झालेलं आहे त्याला
राज्य सरकार बुजवणार काय आणि बुजवत असताना त्या सळाकी कापावं लागणार, त्या सळाकी त्या ठिकाणी कापळून मग बुजवणार काय, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न की बुजवताना त्या ठिकाणी मुरुम माती वगैरे ते टाकतील, ते टाकत असताना पावसाळ्याचे दिवस आहेत, ती माती पुन्हा बसेल आणि ते खालचे पुन्हा मनोरे जे त्यांनी बांधले आहेत ते वरती येतील. एखादी दुखापत झाला, ॲक्सिडेंट झाला तर त्या संबंधाची काळजीसुद्धा राज्य सरकार या ठिकाणी घेणार की नाही, ही सुद्धा चिंता मला वाटते. मी राज्य सरकार यासाठी म्हणतो आहे की निधी राज्य सरकारने दिलेला आहे, भूमिपूजन राज्य सरकारचे मुख्यमंत्री यांनी केलेलं आहे. त्यांनी या ठिकाणच्या विकासाच्या संबंधीचा जो आराखडा होता त्याचं त्या ठिकाणी अवलोकन केलं होतं की नाही याची शंका मला वाटते. दुसरं असं की आम्ही प्रतिनिधी आहोत दोघंही, आम्हाला जर माहिती नसेल की या ठिकाणी काय बांधकाम होतं तर सामान्य जणांना काय वाचतंय. पवित्र तीर्थस्थळांचं डेव्हलपमेंट होत असेल, राज्य शासन ज्याला निधी देत असेल, तर मला वाटते की अशा ठिकाणी जर कोणाच्या भावना जोडलेल्या आहे अशा लोकांशी पहिले चर्चा करून निर्णय व्हायला पाहिजे. शहरातले जे जनप्रतिनिधी आहेत, निवडून द्या जनतेने दिली, त्या लोकांशी चर्चा करायला पाहिजेत. मला वाटते कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी जर प्लॅन बनवून करत असतील आणि मग हा असंतोष उपाळत असेल तर याला सर्वस्वी अधिकारी राज्य शासन जबाबदार आहे. आता भूमिका अशी झाली, अर्धवट काम पडलेलं आहे, राज्य शासनानं स्टे दिलेला आहे, 8 दिवसाचं येणारं अधिवेशन आहे. आम्ही या अधिवेशनाच्या काळात राज्य शासनाला विनंती करणार आहे की भैया तुम्ही लोकांचा अंत पाहू नका. आता अशा स्थितीत जर लोक इथं दर्शनाला येतील आणि आपल्या दीक्षाभूमीच्या ज्या पवित्र कार्यक्रमाला आता 90 दिवस उरले आहे, त्यांच्या मनात संशय निर्माण होईल की यावर्षी कार्यक्रम कसा होणार. म्हणून राज्य शासनाने यामध्ये दखल घेऊन या आठवड्यातच काही ना काही याचा सोक्षमोक्ष लावायला पाहिजे. जर त्यांना हे काम रद्द करायचं असेल तर ते उभारलेले कॉलम नेस्त नाबूद करून पूर्ववत जमीन केली पाहिजे. मला वाटते इथे पार्किंगची व्यवस्था म्हणजे डेव्हलपमेंटसाठी करोडो रुपये मिळाले तर त्याच्यात कशाचं डेव्हलपमेंट करावं, त्या डेव्हलपमेंटमुळे ही वास्तू झाकल्या जाणार आहे की नाही, हा डेव्हलपमेंटची योजना कोणाची होती, ही कोणत्या समय. आता अधिकारी सांगतात की हाय पॉवर कमिटीमध्ये जर मुंबईचे लोक असतील तर त्याला मला वाटते की काही अर्थ नाही. या अशा पवित्र स्थळांच्या डेव्हलपमेंटसाठी नागपूर शहराची एक हाय पॉवर कमिटी बनवायला पाहिजे, ज्यामध्ये जनप्रतिनिधी, या क्षेत्रात काम करणारे, या स्थळांशी जुळलेले लोक आहे, या सगळ्यांशी चर्चा करूनच हे झालं असतं तर हा प्रश्न निर्माण झाला नसता. याच्यात चुकी शासनाच्या अधिकाऱ्यांची आहे, ज्यांच्या चुकीमुळे हे सगळं उद्भवलं. आता याच्यावर राज्य शासन काय करणार आहे हाही मोठा प्रयत्न. हेच नाही तर आपण नागपूर शहरात अनेक ठिकाणी पहा 200 करोड 300 करोड मिळून झाले, परंतु त्याचा काहीच फायदा होत नाही. आपण फुटाळा तलावाचं पाहिलं असेल की तिथे 200-300 करोड रुपये खर्च झाले, त्याचा काही फायदा झाला. मग इथे अजून 200 करोड खर्च होऊन झाले. तर एवढा राज्य शासनाचा निधी सत्तेत असलेल्या कोण्याही एका पक्षाचा नाही, हा राज्याचा आहे. आणि म्हणून राज्याचा, जनतेचा हा निधी खर्च होत असताना जनतेच्या भावना, जनप्रतिनिधींच्या भावना या लक्षात घेऊनच प्लॅनिंग झालं पाहिजे. आणि येणाऱ्या अधिवेशनात राऊतसाहेब आम्ही दोघेही सभागृहात आहे, याबद्दल शासनाला जाब विचारू आणि इथे काय करायचं आहे त्याचा निर्णय या आठवड्यात झालं पाहिजे अशी मागणी सुद्धा. त्यांनी फक्त निधी दिला आणि हा निर्णय स्मारक समितीने घेतलेला आहे. निधी नाही, हे याचा प्लॅन बनवणारा आर्किटेक्ट हा राज्य शासनाचा होता, स्मारक समितीचा नव्हता. म्हणून मला असं वाटतं की हे सर्व करत असताना आता इथे गाड्यांची पार्किंग करायला एरवी जागा होती आणि दीक्षाभूमीच्या दिवशी लाखो गाड्या येतात, त्या पार्किंगमध्ये जाणार नव्हत्या. मग मला वाटतं की हेच पैसे दुसऱ्या कोणत्या चांगल्या कामावर इथेच लावले असते, त्याचा फायदा झाला. 22 कोटी आता खर्च झाले त्याच्यात, 22 कोटी खर्च झाले. हे पैसे कोणाकडून घेणार. मला वाटतं हे अधिकाऱ्यांकडून वसूल केले पाहिजे, ज्यांनी हा प्लॅन बनवला, ज्यांच्यामुळे हे निर्माण झालं. आणि याबद्दल आम्ही सभागृहात बोलू. महारवतनाची जमीन 14 ऑगस्ट पर्यंत मूळ मालकांना परत द्याव्यात, अन्यथा 15 ऑगस्ट रोजी कोल्हापुरातील शाहू महाराज समाधीस्थळावर उपोषणावर बसणार असल्याचा इशारा डॉक्टर महेश कांबळे यांनी माध्यमांशी बोलताना दिलाय. महाराष्ट्र शासनाने महारवतनाच्या जमिनी मूळ वतनदारांना परत कराव्यात किंवा प्रत्येक गावातील असणाऱ्या गायरान जमिनी त्या दलितांना द्याव्यात, अन्यथा 15 ऑगस्ट रोजी आपण उपोषणाला बसणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले. मूळ वतनदारांना
ज्यांनी बेकायदेशीर खरेदी केलेली आहे, नियमानं खरेदी केलेली नाही, ती रीतसर चौकशी समिती नेमून ही जमीन मूळ वतनदारांना परत देण्याचे आदेश व्हावेत. तसेच आमच्या या दोन्ही मागण्या जर या शासनाला मान्य नसतील तर त्यांनी या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यातील, प्रत्येक गावातील ज्या शासकीय जमिनी असतील किंवा गायरान जमिनी असतील त्या ठिकाणच्या आमच्या महार समाजाला, मातंग समाजाला शासनानं तात्काळ देण्यात याव्यात. आणि मी पुन्हा एकदा इशारा देतो आहे की या आमच्या मागण्या जर 14 ऑगस्ट 2024पर्यंत जर मान्य झाल्या नाहीत, मान्य केल्या नाहीत, तर या महाराष्ट्रातल्या समस्त आंबेडकरी समाजाला एकत्र करून, या समाजाला सोबत घेऊन या आरक्षणाचे जनक रयतेचे राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापुरातल्या पुतळ्याजवळ 15 ऑगस्ट 2024पासून आमरण उपोषणास बसणार आहोत असा इशारा देतो. आणि त्यानंतर मग जी काही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उद्भवेल त्याला हे सर्वस्वी महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल असा इशारा देतो. जय भीम, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भारत, जय महाराष्ट्र. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. दीक्षाभूमीची मालकी ही स्मारक समितीची नाही. समितीकडे केवळ स्मारक बांधण्याची जबाबदारी होती. दीक्षाभूमीची जागा ही भारतीय बौद्ध महासभेच्या मालकीची असून या संदर्भातील पुरावेही आमच्याकडे आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांनी NITच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असून याची तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. त्या सुनावणीला मी स्वतः पुराव्यासह हजर राहणार आहे. स्मारक समितीला बीच ऑफ ट्रस्ट अंतर्गत दीक्षाभूमी सांभाळायला दिली होती. त्यात अपयशी ठरल्याने धर्मदाय आयुक्तांची भेट घेऊन समितीच बरखास्त करण्याची मागणी करण्यात येईल अशी माहिती भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी पत्रपरिषदेत दिली. उद्रेक होण्याचं कारण हेच की गेली 3 महिने हे सगळं सांगत असताना देखील दीक्षाभूमीचे ट्रस्टी एका बाजूला, प्रशासन ऐकायला तयार नाही निवेदन देऊन सुद्धा. म्हणून शांततेच्या मार्गाने 1 जुलैला इथे निदर्शनं झाली. पार्किंग बंद करा, दीक्षाभूमीचं पावित्र्य राखा. आज नागपूरची जनता उतरलेली आहे. उद्या संपूर्ण महाराष्ट्र उतरेल. त्याच्या पुढे जाऊन देशामध्ये आंदोलनं होतील हा संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केले. संविधानिक हक्क आहेत निदर्शनं करणं, उपोषणं करणं, एखाद्याचा निषेध करणं. हे करत असताना देखील इथल्या प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने आमच्या कार्यकर्त्यांवरती FIR दर्ज केले. गंभीर प्रकारचे गुन्हे त्याच्यामध्ये दाखल केले की जे घडलं नव्हतं म्हणून देखील गुन्हे दाखल केले. पोलीस प्रशासनावरती माझा दावा आहे. येथील व्यवस्था, येथील राजकीय पक्ष त्याच्यामध्ये मिळालेले आहे. जे गुन्हे दर्ज झालेले आहेत ते गुन्हे मागे घ्या पहिल्यांदी.
दीक्षाभूमीचे ट्रस्टी हे पपेट आहेत, पोपट आहेत, गुलाम आहेत एका संघटनेचे, चालवणारे दुसरे आहेत. त्या संघटनेने, मनुवादी संघटनेने बघितलं की दरवर्षी येणारा जो लोंढा आहे धम्मचक्र परिवर्तनाच्या दिवशी, हा लाखोच्या संख्येने येतोय आणि त्याच्यामध्ये नेहमी भर पडत चाललेली आहे. काल परवापर्यंत बौद्ध अनुयायी बाबासाहेबांना, भगवान बुद्धाला नतमस्तक होण्यासाठी येत होते. आज ओबीसी समाज मोठ्या संख्येने येतोय, मायनॉरिटीज येतोय. ते कुठेतरी स्टॉप व्हावं, त्याला कुठेतरी अडथळा यावा, दीक्षाभूमीची क्षेत्रफळ कमी करणं हे याच्या मागचं षडयंत्र आहे. ही दीक्षाभूमीची हिस्ट्री अशी आहे. दीक्षाभूमी ही भारतीय बौद्ध महासभेला तत्कालीन सरकारने, महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री माननीय यशवंतरावजी चव्हाण यांनी दिली होती. 14 एकरची जागा. आजही त्याचे दस्तवेज ओरिजिनल फॉर्ममध्ये आमच्याकडे अवेलेबल आहे. म्हणून कलेक्टरांच्या समोर सकाळच्या वेळेला जेव्हा मी माझी वार्तालाप झाला, संवाद झाला, तेव्हा सांगितलं मी 4 दिवसामध्ये हे सगळे पेपर्स आपल्याला सबमिट करतो. ज्या पेपरमध्ये ही भारतीय बौद्ध महासभेची, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची जागा आम्हाला मिळालेली आहे. तशा प्रकारे नोंदणी प्रॉपर्टी कार्डवर त्यांनी 7/12वरती व्हायला पाहिजे. ही स्मारक समिती त्या काळामध्ये, 80च्या काळामध्ये दीक्षाभूमीवरती चैत्य स्तूप निर्माण करावा, त्याच्यासाठी स्मारक समिती होती की जी टेम्पररी होती. स्मारकाचं काम झाल्यानंतर स्तूपाचं हँडओव्हर बुद्धिस्ट सोसायटीकडे करेल. पण त्या काळी एक दीक्षाभूमीचे मोठे लीडर रिपब्लिकन पक्षाचे असताना त्यांनी हे होऊन दिलं नाही. आज त्यांचे चिरंजीव सेक्रेटरी आहेत. त्यांची आई देखील या ट्रस्टीमध्ये आहे दीक्षाभूमीच्या. ही कोणा बाप दादाची प्रॉपर्टी दीक्षाभूमी नाही आहे हे देखील सांगू इच्छितो. ही आंबेडकर जनतेची प्रॉपर्टी आहे आणि आंबेडकर जनता तिची देखभाल याच्या येणाऱ्या काळामध्ये करेल. भारतामधले बरेच बौद्ध धरोहर, ज्याच्यामध्ये चैत्य येतं, त्याच्यामध्ये विहार येतं, लेण्या येतात, आज एका आज एका समाजाने आपल्या कब्जामध्ये करून घेतलेले आहे. त्याचं विद्रोपीकरण आहे, त्याच्यावरती एन्क्रोचमेंट आहे, आक्रमण म्हणता येईल एन्क्रोचमेंटला. तशाच प्रकारची परिस्थिती या दीक्षाभूमीवरती मी बघतोय. म्हणून दीक्षाभूमी ह्या सगळ्या व्यवस्थेमधून बाहेर काढून ओरिजिनल आंबेडकरी जनतेच्या हातामध्ये देण्यासाठी मी आज इथे हजर राहिलेलो आहे. आमची स्वाभिमानाची लढाई आहे, अभिमानाची लढाई आहे. आमचे पवित्र स्थळं आम्ही रक्षण करण्यासाठी समर्थ आहोत, हा देखील संदेश येथील व्यवस्थेला देतो, सरकारला देतो. सरकारला 15 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे. 15 दिवसामध्ये दीक्षाभूमी जशी होती तशी करा. येणाऱ्या 12, 10, 20, 24ला धम्मचक्र परिवर्तन दिन आहे. आपण जाणता लाखोच्या संख्येने इथे बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी या दीक्षाभूमीवरती लोक येतात. महाराष्ट्रातून आणि देशभरामधून, जगामधून लोक येत आहेत. दर उद्या गोवारी हत्याकांडामधले आपण त्यावेळेचे असाल तर गोवारी हत्याकांड इथे घडलं होतं. काल हाथरसचं हत्याकांड झालं की 100च्या वरती लोक मृत्युमुखी घडलेले आहेत.
अशा प्रकारचं षडयंत्र घडवायचं आहे का असा माझा सवाल आहे या सरकारला, पोलीस प्रशासनाला. या अशा प्रकार म्हणून आमचे बळी, आमच्या समाजाचे बळी देताय की काय तुम्ही? म्हणून हा समाजाचा उद्रेक आहे की ज्याला लीडर कोणी नव्हता. स्वतःची लढाई स्वतः लढवा असं बाबासाहेबांनी संदेश दिला होता. तुमची लढाई करण्यासाठी दुसरा तिसरा कोणी येणार नाही. म्हणून ही जनता 1 जुलैला रस्त्यावरती आली आणि त्यांनी उद्रेक केलेला आहे. प्रशासनाने आपल्याद्वारे सांगू इच्छितो, प्रशासनाने आता देखील शहाणं व्हावं, लवकरात लवकर ते खड्डे बुजवण्यात यावे. दीक्षाभूमी जशी होती तशी ठेवावी. आंबेडकर जनता तिचा विकास करेल हे आपल्याद्वारे सांगू इच्छितो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. सगळे सोयरे कायदा अंमलात आणून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, महाराष्ट्रातील आतापर्यंत झालेल्या मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, या मागण्यांसाठी येत्या 8 जुलै रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात अखंड सकल मराठा समाज नांदेड येथे राजकारणार्थ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत भव्य मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली काढण्यात येणार आहे, अशी माहिती श्याम पाटील वळजे व संकेत पाटील यांनी नांदेडच्या विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणासाठी या ठिकाणी झगडत आहे. त्याच पद्धतीनं गेल्या 8 ते 9 महिन्याच्या जवळपास पासून मनोज जरांगे पाटील हे वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून आंदोलन करत आहेत. त्याच पद्धतीनं परवाच्या वेळेस सरकारनं 13 तारखेला मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्ही निकाली काढू अशा पद्धतीचं त्यांना या ठिकाणी सांगितलेलं असताना 13 तारीख ही काही दिवसात या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे. त्यामुळं कुठंतरी या विषयाची आणखी जनजागृती व्हावी आणि गावागावामध्ये मराठा आरक्षणाचा विषय तळागाळापर्यंत पोहोचलेलाच आहे. आणखी त्याची जनजागृती व्हावी, पण ती शांततेच्या पद्धतीनं व्हावी म्हणून या ठिकाणी शांतता संवाद रॅलीचं आयोजन मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यात केलेलं आहे. त्याच पद्धतीनं नांदेडमध्ये 8 तारखेला मनोज जरांगे पाटील हे रॅलीमध्ये येणार आहेत. त्यांची या ठिकाणी रॅली होणार आहे. ती रॅली झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरामध्ये ते समाज बांधवांशी या ठिकाणी संवाद साधणार आहेत. सर्व समाज बांधवांना नांदेड जिल्हा अखंड मराठा समाज बांधवाच्या वतीने या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं, येताना शांततेत यावं, जातानाही शांततेत जावं आणि येताना पावसाळ्याचे दिवस आहेत, छत्री, रेनकोट जे काय आपलं साधन असेल पावसापासून बचाव करण्याचं ते साधन आपण या ठिकाणी घेऊन यावं एवढं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. सर, महिलांचाही समावेश फार मोठा रॅली महिला गेल्या अनेक दिवसापासूनच्या आंदोलनामध्ये आपण बघितलेलं असेल की पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन महिलांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे. याही आंदोलनामध्ये महिला या असंख्य प्रमाणामध्ये उपस्थित असतात. आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचं आयोजन नांदेड जिल्ह्यामध्ये करण्यात आलेलं आहे. मागील 15 दिवसापासून मराठा सेवकांनी अतिशय पोटतिडकीने आणि अतिशय मेहनतीने त्या रॅलीचं नियोजन करण्यासाठी प्रत्येक समाज बांधवांनी आपला सहभाग याच्यामध्ये नोंदवलेला आहे. कोणी जनजागृती करतायत, कोणी पॉम्पलेट स्टिकर वाटतायत, कोणी ग्राउंडचं नियोजन करतायत, कोणी पार्किंगचं नियोजन करतायत, कोणी कागदपत्र पाठपुरावा करतायत, कोणी फोन करून मोबाईल नंबर कलेक्ट करून सगळ्या समाज बांधवांमध्ये आपला मेसेज देण्याचा प्रयत्न करतायत. या सर्व मेहनतीला नक्कीच 8 तारखेला यश आल्याशिवाय राहणार नाही. लाखोंच्या संख्येनं मराठा समाज त्या दिवशी नांदेड शहरामध्ये दाखल होईल आणि सरकारला आपल्या मराठा समाजाच्या एकजुटीच्या भरोशावर, मराठा समाजाच्या एकजुटीच्या जोरावर 100% मराठ्यांचं ओबीसीकरण करावं लागेल आणि सगळे सोयरे कायदा अंमलात आणावा लागेल. रॅलीमध्ये किती लोकांचा सहभाग असेल सर? आज नांदेड जिल्ह्यातल्या 16 तालुक्यामध्ये गावागावात अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. घराघरातला मराठा आणि गावागावातला समाज हा जिल्ह्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे हा आकडा किंवा एखादी फिगर आज मी तरी सांगू शकत नाही, कारण रेकॉर्ड ब्रेक रॅली होणार आहे. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो.
बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com। ऋषी पठण श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख तथा अखिल भारतीय भिक्खू संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष भदंत पय्याबोधी यांचा वाढदिवस उपासक उपासिकांच्या वतीने महारक्तदान शिबिर व वृक्षारोपण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात 2000 वृक्ष लावण्यात आले आहेत। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची विशेष उपस्थिती होती। कार्यक्रमात उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। भगवान गौतम बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बौद्ध धर्माचा, बुद्धभूषण श्री धर्मगुरू पय्याबोधीजी यांचा आज वाढदिवस आहे आणि आज शुभ दिवस आहे। ते नेहमी शांततेचा प्रसार करत असतात। सर्व समाजामध्ये शांतता आणि धार्मिक शिक्षणाचा प्रसार करत असतात। त्यांच्या प्रचारामुळे नांदेडमध्ये सर्व नागरिकांमध्ये एक चेतनेचे वातावरण असतं। आज त्यांचा वाढदिवस आहे आणि आज वृक्षारोपण आणि रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। मी या क्षणी त्यांनी ह्या उपक्रमाचं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना स्वस्थ आणि चांगलं आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने असंख्य बौद्ध उपासक उपासिका, बहुजन समाजातील सर्वच मान्यवर मंडळी, काही नेते मंडळी, आंबेडकरी चळवळीत काम करणारी, वंचित बहुजन आघाडीचे असतील, सर्व मान्यवरांच्या शुभेच्छा या ठिकाणावर म्हणजे त्यांनी प्रदान केलेल्या आहेत। आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते बापूरावदादा गजभारी असतील, प्रभू सावंत सर असतील, राहुल चिखलीकर असतील, नितीन बनसोडे, रवींद्र सोनकांबळे असतील, पद्माकर सोनकांबळे, GB सोनकांबळे सर, प्राध्यापक एस हिंगोले सर, प्राध्यापक लोणे सर असतील, PR गजभारे सर, सर्वच म्हणजे बरीचशी मान्यवर मंडळी या ठिकाणावर उपस्थित होती। वंचित बहुजन आघाडीचे नेते दळवीजी, विनायक गजभारे सर आणि विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे साहेब म्हणजे यांची विशेष उपस्थिती या ठिकाणावर आहे आणि त्यांच्या हस्ते वृक्षारोपण असेल, रक्तदान शिबिर असेल, म्हणजे त्यांच्या शुभकामनाने आम्ही हा कार्यक्रम म्हणजे घेतला। आणि नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राऊत साहेब यांनी सुद्धा शुभेच्छा प्रदान केलेल्या आहेत। नांदेड जिल्ह्याचे सन्माननीय आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे साहेब त्यांच्याही शुभेच्छा आलेल्या आहेत। एवढंच नाही तर नांदेड जिल्ह्याचे शिओ झडपी शिओ मॅडम कर्णवाल यांच्याही शुभेच्छा आम्हाला मिळाल्या आहेत। या वाढदिवसाचा हेतू हाच की जनकल्याण कसं होईल, प्राणीमात्रांचं कल्याण कसं होईल, हा एक उद्देश आमच्या डोळ्यासमोर असल्या कारणाने महारक्तदान शिबिराचं आयोजन केलं। 3 म्हणजे रक्तपेढ्या इथं उपस्थित होत्या आणि बऱ्याचशा महिलांनी सुद्धा आणि बांधवांनी सुद्धा या ठिकाणावर रक्तदान सुद्धा केलेलं आहे आणि 2000 वृक्ष लागवडीचा संकल्प आहे। निसर्गाचा समतोल राखण्यासाठी, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी 2000 वृक्ष आम्ही लावत आहेत। झाडे लावा, झाडे जगवा हा मौलाचा संदेश आम्ही आजच्या वाढदिवसामधून देणार आहोत। दुसरी गोष्ट म्हणजे रक्तदान केलं पाहिजे। रक्तदान
म्हणजे जीवनदान आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे या पृथ्वी तलावरचं. म्हणून मानवजातीच्या कल्याणासाठी रक्तदान केलं पाहिजे. सर्व पशु प्राण्यांच्या मानवजातीच्या कल्याणासाठी वृक्षाची लागवड केली पाहिजे. हा एक संदेश आज वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही देत आहोत. भंतेजीचा वाढदिवस सगळेजण आनंदानं उत्साहात साजरा करत असतात. त्याच्या मागचं कारण असं आहे की भंतेजीची धम्मावरची निष्ठा, धम्मावरचा त्यांचा अभ्यास, धम्मावरचं त्यांचं प्रेम हे सातत्यानं प्रत्येक कार्यक्रमातून उघड झालेलं आहे. भंतेजींनी आपल्या आयुष्यामध्ये जेवढं त्यांना दान मिळालं ते दान हे श्रामनेर केंद्र उभं करण्यामध्ये त्यांनी खर्ची घातलं. आणि त्यांचं एक स्वप्न आहे, एक अष्टपैलू तथागताचं विहार बांधणे आणि त्या विहाराच्या माध्यमातून नांदेड जिल्हा आणि परिसरातील लोकांना बौद्धमय करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. बौद्धमय म्हणजे काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं, वैचारिकतेनं बुद्धिवंत व्हावेत, चांगल्या पद्धतीनं बाबासाहेबाच्या विचाराला पुढे नेण्याचा प्रयत्न त्यांच्यामध्ये निर्मित व्हावा, अशा पद्धतीची भावना भंतेजीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दरवर्षी व्यक्त केल्या जाते. याही वर्षी हीच भावना आहे की भंतेजीच्या प्रयत्नानं बौद्ध समाजाचे, आंबेडकरी समाजाला मानणारे लोक हे बुद्धिमान होवो आणि बुद्धिवंत होऊन बाबासाहेबांच्या पाऊलखुणावर चालण्याचा प्रयत्न करून बौद्ध धम्म हा भारतामध्ये अजरामर करावं, अशा पद्धतीची भंतेजीकडून, त्यांच्या पूर्ण शिष्यांकडून मला अपेक्षा आहे. महाराष्ट्र सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पात विदर्भात डावललेले म्हणून जय विदर्भ पार्टीतर्फे आज वैरायटी चौक येथे बजेट सिर्फ नाम का जनता के किस काम का म्हणत नारे निदर्शने करण्यात आले. विदर्भाची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित असून अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीमालाच्या नुकसानीची भरपाई सुद्धा या सरकारने दिली नाही. विदर्भातील शेतकऱ्यांचे 18,000 कोटींचे नुकसान झाले, पण महाराष्ट्र सरकार फक्त प्रति हेक्टर 5,000चे तुटपुंचे अनुदान घोषित केले. हा वैदर्भीय शेतकऱ्यांवर अन्याय आहे. म्हणून जय विदर्भ पार्टी या दुजाभावी अर्थसंकल्पाचा निषेध करत आहे. बजट खाली नाम जनता के किस काम का, बजट खाली नाम जनता के किस काम का, विदर्भ की जनता पे अन्याय करने वाली सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद, बजट खाली नाम। यहाँ पर जो महाराष्ट्र सरकार का अर्थसंकल्प पेश किया उसका हम यहाँ विरोध कर रहे हैं, क्योंकि विदर्भ के ऊपर इन्होंने वारंवार इससे पहले अन्याय किया, पर इस बार भी लग रहा था कि कम से कम विदर्भ के उप मुख्यमंत्री है, ये विदर्भ इस वजह से यहाँ विदर्भ की झोली खाली नहीं रहेगी। पर इन्होंने यहाँ पर कोई भी बड़ा उद्योग नहीं लाया, उद्योगों की घोषणा नहीं किया कि खेती पर प्रक्रिया उद्योग, वो भी नहीं उसकी घोषणा किया। यहाँ संतरा प्रक्रिया उद्योग आने वाला था, उसके लिए बजट मिलना था, वो भी नहीं किया। और ऐसे में विदर्भ के जनता की झोली पूरी तरह से खाली है, और इसी का निषेध करते हुए हम यहाँ पर नारे निर्देशन कर रहे हैं। महाराष्ट्र के साथ हम आज 65 वर्ष से साथ में रह रहे, पर 65 वर्ष में आज विदर्भ की जनता के साथ धोखा हुआ, इसलिए उसको स्वतंत्र विदर्भ राज्य चाहिए। वो स्वतंत्र विदर्भ राज्य होगा तभी हमारी अलग से विधानसभा भरी जाएगी, हमारा अलग से अर्थसंकल्प होगा और हमारी जनता को सही मायने में न्याय मिलेगा। यहाँ पर उसके सारे प्रश्न छूटेंगे। इसीलिए हम यहाँ पर महाराष्ट्र सरकार का निषेध कर रहे हैं, जो कि किसानों को मिलना चाहिए, जिसके वजह से हमारे देश का जो है किसान वो आत्महत्या कर रहा है। आत्महत्या करने का कारण है कि उनको एमएसपी लागू नहीं हो रहा। एमएसपी सिर्फ गन्ने पे लागू है, क्योंकि उसको प्राइवेट कंपनियां खरीदती है। प्राइवेट कंपनियां खरीदने के वजह से क्या होता है कि जब प्राइवेट कंपनियां खरीदती है तो उनको बजट मिलता है, तो सिर्फ गन्ने के व्यापार ही खुश है, और धान को किसी प्रकार का कोई भाव नहीं मिलता, जिसकी वजह से उनको कर्जा लेना पड़ता है, ठेकेदारों को बेचना पड़ता है, और ठेकेदारों को बेचने की वजह से हमारा जो किसान है वो आत्महत्या कर रहा है। जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात इथेच विराम घेऊया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडी घेऊन. जय भीम.